मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? इसवी सन 1722 मध्ये श्रीमंत बाजीराव पेशवे पहिले यांनी श्रीस अर्पण केलेली पंचधातूंची घंटा या मंदिरात आहे. नमस्कार मंडळी, मी तुमचा सचिन आणि आज आलोय आपल्या राजूर येथील श्री महागणपती बाप्पाच्या दर्शनाला. आधीच्या पार्टमध्ये आपण राजूरपर्यंत कसे पोहोचू शकतो ते कव्हर केलं होतं. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मंदिराचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व. 3.5 गणपती शक्तिपीठांपैकी एक पूर्ण असलेले हे गणेश शक्तिपीठ जालना जिल्ह्यात आहे. गणेश पुराणात उल्लेख असल्याप्रमाणे सिंधुरासूर नावाचा राक्षस पृथ्वीवर उत्पात मांडत होता. त्याचा वध करण्यासाठी गणेशाने अवतार घेतला आणि ज्या ठिकाणी त्याच्या शरीराचे अवयव पडले त्या ठिकाणी गणपतीपीठ निर्माण झाली. त्यापैकी एक म्हणजेच राजूरचे पीठ. प्राचीन काळी हे स्थान राजुरेश्वर म्हणून ओळखले जाई आणि येथील स्थानिक लोक या गणपतीला महागणपती असे म्हणतात. मंदिर हे पारंपरिक मराठी मंदिर शैलीत बांधलेले आहे. गर्भगृह, सभा मंडप आणि आवार यामध्ये विस्तारलेले आहेत. अलीकडच्या काळात मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले असून ते अधिक आकर्षक बनले आहे. मंदिराभोवती तुम्हाला शांत आणि प्रसन्न असे वातावरण दिसेल. प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला विशेष पूजा केली जाते. अंगारकी चतुर्थीला येथे सर्वात मोठा असा उत्सव असतो. त्या दिवशी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या प्रसंगी राजूर गावात मोठा जत्रोत्सव पण भरविला जातो. काही दशकांपूर्वी केवळ 1,500 लोकसंख्येचे असलेले राजूर गाव हे आता मोठे धार्मिक केंद्र बनले आहे. या गणपतीला मनोकामना पूर्ण करणारे गणपती म्हणून पण ओळखले जाते. नवीन कामाची सुरुवात, अडथळे दूर करणे आणि यश मिळवण्यासाठी लोक येथे दर्शनाला येतात. भक्तांच्या श्रद्धेमुळे हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख गणपती स्थळांपैकी एक झाले आहे. राजूरचा महागणपती फक्त एक मंदिर नाही, तर श्रद्धा, इतिहास आणि भक्तिभावाचा संगम आहे. जय गणेश.